पेट्रोल भरायला आलेलं आता नाही बघा. आपली सुरुवात कशी आहे, आपल्याला आज इकडे जायचं आहे. 65 किलोमीटर दाखवतो, 1 तास 24 मिनटं फोटोशूट आहे. आणि निघालो आहे आता 7:30 झाले, 7:24 झाले. 9 वाजता पोचायचं आहे मीरा रोडला. आणि पाऊस बघा, पाऊस सुरू पण झाला. ते काय केलंय, कॅमेऱ्याची बॅग वगैरे कसं केलं तर गरजेचं जे आहे ना तेवढंच कॅमेरा, फ्लॅश, एक्स्ट्रा फ्लॅश, लेन्स, चार्जर एवढंच घेतलं आहे. आणि समोरच्याला सांगितलं आहे तसं बाबा एवढंच आणू शकेल, कारण की पाऊस आहे. त्याच्यामुळे दिवसाची सुरुवात खास नाही झाली, कारण की मला अपेक्षा होती का पाऊस नसेल आणि त्याच्यात फटाफट निघून जाता येईल, कारण की 9 वाजता पोचायचं. ऑलरेडी 7:30 झाले. ट्रेनला जाणार होतो, पण आज मेगा ब्लॉक पण असू शकते. आज रविवार आहे आणि पावसाचं काही खरं नाही. आणि दुसरं, तिकडून किती वाजता सुटेल हे माहीत नाही मला. त्याच्यामुळे विचार केला गाडीच ठीक आहे. अक्षय आहे, अक्षय पुढे गेला आहे, त्याच्या वाईफबरोबर आहे तो, त्याच्यामुळे तो पुढे निघाला, कारण की तो हळूहळू जाईल ना त्याच्यामुळे. तर चला निघतो मी. पाऊस पण सुरू झाला आहे आणि आपल्याला पोचायचं पण. तर नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. चला निघूयात. आपल्या वाघोबाघाटचा धबधबा, ढग बघा, ढग डोंगरावर कशी मस्त. वेळ नाही आहे ना आपल्याकडे, आणि टाईमच नाही भेटत आहे. सुट्टी पण नाही घेता येत आहे, फिरायला पण नाही येत आहे. तरी ठीक आहे, सोबत मला निघतो नाही थांबत खरंच, कारण की लेट झालं आहे. पाऊस पण येणार आहे, त्याच्यावरनं कळत असेल तुम्हाला. चला निघूयात. तर ब्रिजजवळ पोचलो, भाडोईच्या ब्रिजपर्यंत आलो आहे. लेट होत आहे, पाऊस पण आहे, रिमझिम मध्येच पडतोय, मध्येच थांबतोय. आय होप मी पोचेल ऑन टाईम. थोडंसं 10-15 मिनटं पुढे मागे चालते येईल. की ओमकार पण ऑलरेडी तिकडेच आहे, पण तो कोणत्या कामासाठी ते माहीत नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी नॉर्मल लेन्स नेलं आहे का माहीत नाही. लवकर निघालो पाहिजे होतं, पण मला नेहमीच लेट होते. बघा पुढे, आणि हे बघा एकदम खतरनाक भयानक पाऊस सुरू झाला. भरपूर पाऊस आहे इकडे. अजून तर मी विरार वसून एरियात पण नाही पोचलोय. गाडी थांबवलंय, दुसरा मोबाईल कॉर्नर टाकतो, पुढे टाकायला लागेल. पुढे जरा की जीपीएस लावून जायचं. निघतो भरपूर वाढलाय पाऊस आहे बघा ना. आता 6 किलोमीटर दाखवलं ऑलमोस्ट. घोडबंदर नाही आला होता. हा इकडे पाऊस कमी आहे थोडा कंपॅरेटिव्हली. आपल्या जवळ पोचला तर मी थोडा वेळ थांबलो, गाडी कंटिन्यू आणली ना. आणि इकडे पाऊस कमी चांगला आहे, पण ढग आहेत. तर जाताना याचं सांगता नाहीत काय, जाताना नाही काय सांगतात कारण की ज्या हिशोबात. आणि हा इकडे पाऊस पडून गेला आहे, ओला आहे सगळं. कारण एकदा पोचतो, कारण की वाजले किती माहीत नाही का. 9 वाजायला आलं, 9 वाजता पोचायचं. चला पोचलो आता लोकेशनला. झाले 9:30 झाले, पण अजून काय स्टार्ट नाही झालं. अक्षयला फोन केलेला आता, जस्ट पोचलो आता. चाललं कारण पावसामुळे थोडंसं लेट झालं, नाही तर बरोबर आलेलो मी. सेकंड फ्लोअरला जायचं आहे. आलं कसं झाली, हेल्मेटमुळे होते, दुसरा काय नाही. हेल्मेटमुळे असं होतंय, केसाची वाट लागून केस चाललं. बसलोय आता आणि कॅमेरा रेडी केलाय, पण थोडा वॉशरूमला वगैरे गेला पेशा मस्त दिसतंय. उंच बिल्डिंग्स मुंबईच्या आपल्याकडे बघायला भेटत नाही. एक चांगलं आहे की मुंबई जवळ आहे आपल्याला पालघरपासून. म्हणजे माझे पप्पा तर मुंबईला संपर्क केले, पण त्यांना लाईट आहे. त्यामुळे पाऊस आहे बसून आहे. अजून माझं किट नाही रेडी करून घेतो. पटकन काय सुरू झालं तर मग प्रॉब्लेम होणार ना, थोडा वेळ लागेल. कोणी आलं नाही. लेट्स सी. माझा पण किट रेडी करून टाकला आता.
थोडेसे फोटोज मारून बघतो इंटेरियरचे. पब्लिक नाही तिथपर्यंत थोडेसे फोटोज मारून बघतो इंटेरियरचे. कामाला सुरू करेल. हे बघा बेड्स आहेत असे हॉस्पिटलचे. हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आलं. हॉस्पिटल इनॉग्रेशन काम सुरू झालं. फोटोज क्लिक केलेत, मी दाखवतो तुम्हाला. माझा भाऊनी चहा घेतलाय. पाऊस बघा. त्याला बोललो मी अक्षयला ये खालती, पण तो सांगतो का त्याला काम आहे थोडं, घेतलं खायला. त्याला बोलवलं खालतीने, तो नाही येतो. तो सांगतो का त्याचे रिलेटिव्ह आहेत ना, काम आहे थोडं, बोललो. मी घेतलंय मग चहा आणि मस्त पाऊस आहे. फार पाऊस आहे, भरपूर पाऊस आहे. जाताना हाल होणार आहेत नक्की. किती वाजता प्रोग्राम संपेल काय माहिती. नाश्ता करून घेतला असं म्हणजे काम सुरू झालं का परत मग पाऊस खतरनाक आहे. खरंच भरपूर आहे पाऊस इकडे, सांगता नाहीत. पण नाश्ता करून घेतला. दुसऱ्यांच्या भरोश्यावर मी राहत नाही, मला माहिती आहे. क्लायंटच्या भरोश्यावर राहत नाही. फोटोज मारून घेतले इंटेरियरचे. काही पब्लिक नाही तिथपर्यंत. यूजमध्ये नाही आहेत मोस्टली. अल्बम्समध्ये वगैरे नाही टाकत लोक. पण एक आठवण म्हणून का जेव्हा स्टार्ट झालेलं तेव्हा कसं दिसायचं त्यासाठी. यूजमध्ये नाही आहेत, कोणी अल्बममध्ये यूज नाही करत. पण एक आठवण असं, किंवा सोशल मीडियासाठी. आता पाऊस आहे, भरपूर पाऊस आहे. तर लवकर फ्री झालं पाहिजेत म्हणजे घरी जात आहेत. नाही तर अडकून बसेल इकडेच मुंबईमध्ये. हे ऑपरेशन रूम आहे. बस क्लिक करत आलं आहे. ऑपरेशन रूम आहे. मी कधी बघितलं नाही आहे आणि माझी इच्छा पण नाही कधी बघायचं ऑपरेशन रूम. चांगलं आहे असं चालू आहे. फिक्स करत राहिलं, फटाफट उरकून घेतो. हे ट्विन बेड आहेत. हॉस्पिटल एवढं पहिल्यांदा मी ऑब्झर्व करून बघितलं. याच्या आधी मी कधी हॉस्पिटल्स वगैरे असे बघितले नाहीत. तर इकडून बघा कसं दिसतंय. खालचा पाठ, पुढे मेन रोड. बिल्डिंगचा पार्क आहे, खेळतात आहेत पोरं. छान खायचं. आत्ता घेतलं जेवायला. झाले आता 3:30 वाजल्यात. जेवायला जरा मी पॅकअप केली माझी कॅमेऱ्याची बॅग. आणि अंधार बघा. निघतोय मी आता, कारण की जास्त लेट होईल ना. प्रॉब्लेम मी बोललो तसं झाला, तो कवर करणार आहे बाकीचा. 4 वाजलेत पण अंधार बघा कसं आहे. मी बोललो त्याला, तो सांगतो मी कवर करतो आता, कारण की अक्षय थांबायच्या मूडमध्ये आहे आणि मी थांबू नाही शकत. मी थांबून काय करू, कुठे थांबू, मेन तर प्रश्न होता. त्यापेक्षा मी त्याला बोललो मी बॅकअप करतो, मी निघतो. तिथपर्यंत पाऊस काय तिथपर्यंत, कारण की मी फोन केलेला घरी. आता तर पालघरला भरपूर पाऊस आहे, त्यामुळे निघतो मी. पॅकअप करतो आधी. ते बघा डबे किती भरल्यात. झाली पॅकिंग. निघतोय मी आता. ऑलमोस्ट 4 वाजले. मला नाही आता 2 तास, जरी ट्रॅफिक नसेल तरी 2 तास लागतील पोचता. निघतोय मी. ट्रॅफिक नाही भेटला तसं, संडे आहे. पण पावसाचं काही खरं नाही आहे. चला निघतो मी. अपडेट देतो रस्त्याला.
ढगं दाखवायला थांबलो. हे ढगं आहेत डोंगरावरची. हे बघा इकडे डोंगर आहे असा क्लीन, आणि हे बघा, आणि इकडे पण बघा, मस्त ना. काय पण असं पाऊस तर जबरदस्त पडणार आहे. ते 1-2 दिवस अजून लागेल वाटतं. ते दाखवायला थांबलो. जस्ट टोल नाका क्रॉस केलाय. अजून लांब आहे आपला घर. इतकं चला अंधार व्हायच्या आधी निघायचं आहे, कारण की अंधाराचे खड्डे दिसत नाहीत हायवेवरचे. हा बघा, मुंबई दिल्ली वडोदरा हायवे आपल्याकडून क्रॉस झाला आहे. चाललं बाडोई रस्त्यावरनं आलो. बाडोईवरनं आलो जस्ट. हे चाललं ते एक साईडून दिसतंय असं. चला निघूयात. पोचायचं आहे घरी, अजून उशीर नको व्हायला. पोचलो पालघरला. पप्पाच्या घरी आलोय. फोन आलेला, बाबाचे डोळे सुजल्यात. तेच विचार केला बघून घेतो, जास्त त्रास असेल तर डॉक्टरकडे न्यायला होईल. ते सामान काढतात वरती जातो. तिचं कसं असतंय, तर मी नव्हतो पालघरला, तर लगेच तिला बरं नाही वाटत. जाऊन बघतो ते काय ते. सॉक्स वगैरे सगळे भिजले, तिकीट टाकून ठेवले. घरात गेल्यावरच कळेल काय आहे ते. व्हिडिओ कॉल आला तिकडे असताना डोळे दाखवत होते. कुठे सुजलं दाखव ना. हा दाखव, कसे काय सुजले. हा बर, डॉक्टरकडे जाऊ चलू द्या. आणि भाऊ आपले अभ्यास करतोय. आता पण रात्रीच्या वाजल्यात बघा किती, दाखवतो 10:30. डोळे सुजल्या तिचे तरी काय करणार, ऑप्शन नाही आहेत, अभ्यास करावंच लागणार. झालं जेवण आमचं, जेवण वगैरे बसलो आहे. तुम्हाला माहिती आहे घरात मला जास्त शूट नाही करतात, म्हणजे जास्त नाही करत, पण तरी दाखवतो मी, कारण की डेली ब्लॉग्स आहेत तर मी दाखवलं पाहिजे तर दिवसभरात माझ्यासोबत काय काय होतं. जेवण झालं आहे तर मी आराम करतो, मला झोप लागली. कारण की मी जसं बघितलं तर मी स्कूटरवर गेलेलो मीरा रोडपर्यंत, मग परत आलो पावसात जाऊन येऊन. थोडंसं थकवा लागला आहे मला, तिकडे पण मी AC मध्ये होतो आणि मला बाताचा त्रास आहे, त्यामुळे मला थंड असलं का थकवा लवकर लागतो. जेवलो, ठीक होता आजचा दिवस, कामात गेला ठीक गेला. तर चला हा वाला ब्लॉग आता आपण इकडेच संपूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत